जय ज्योती, जय सावित्री, जय भीम. मला या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आपल्याशी संवाद साधायला किंवा आपल्याशी बोलायला मला आमंत्रित केलेलं आहे. त्याबद्दल बहुजन संघटनेला मनापासून धन्यवाद देते, त्यांचे आभार सुद्धा मानते आहे. आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर किंवा सावित्रीबाई फुलेंनी त्या कालावधीमध्ये आम्हा स्त्रियांसाठी केलेल्या कार्यावर थोडंसं मी माझ्या पद्धतीने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे सावित्रीबाई फुले आजच्या परिस्थितीमध्ये त्या कशा आमच्या समाजाला मार्गदर्शक होत्या, स्त्रियांना एक विज्ञानवादी बनविण्याच्या दृष्टिकोनातून, अंधश्रद्धांपासून दूर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आजही त्यांचे विचार किती मार्गदर्शक आहेत यावर मी आपल्याशी थोडा संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी थोडंसं सावित्रीबाई फुलेंच्या जीवनावर प्रकाश टाकते मी. सावित्रीबाई फुलेंचा जन्म जवळपास आपल्या सर्वांनाच माहिती आहे की नायगावमध्ये, सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी 3 जानेवारीला 1831 त्यांचा जन्म झाला आणि 10 वर्षाचे असताना ज्योतिबा फुलेंशी त्यांचा विवाह झाला आणि तिथूनच त्यांच्या परिवर्तनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. म्हणजे वैवाहिक जीवनानंतर एखाद्या स्त्रीच्या जीवनामध्ये जे परिवर्तन येतं, हे परिवर्तन त्या कालावधीमध्ये, ज्या कालावधीमध्ये पुरुषांनाही एक नवीन विचार स्वीकारण्याची किंवा शिक्षणाची संधी नव्हती, म्हणजे ब्राह्मणेतर पुरुषांच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर अशा परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले ह्या इतर जे कार्य करतात आहे किंवा ज्योतिबा फुले त्यांना, सावित्रीबाई फुलेंना ज्या पद्धतीने कार्यशील करतात आहे हे खरोखरच वाखाणण्यासारखं आहे. किंवा त्यांचा तो सगळा इतिहास जर आपण बघितला तर असं वाटतं की त्या कालावधीमध्ये सावित्रीबाई फुलेंनी जे काम केलं त्या संदर्भामध्ये त्यावेळेच्या पुन्हा ऑब्झर्वर किंवा जे अनेक त्यावेळेचे ज्ञानोदय वगैरे जे वृत्तपत्र होती आणि मामा परमानंद यांनी जे वाक्य त्यांनी जे म्हटलेलं आहे ते खरोखरच विचारशील आहे. मामा परमानंद म्हणजे ज्योतिबा फुले जिवंत असतानाच 1890 31 जुलै 1890 ते म्हणतात आहे की ज्योतिबा फुल्यांपेक्षाही सावित्रीबाई फुले ह्या यांची महती सांगावी किंवा त्यांची स्तुती करावी तेवढी कमीच आहे. म्हणजे मामा परमानंद म्हणतात आहे की त्या कालावधीमध्ये ज्योतिबा फुलेंनी जे कार्य आरंभलेलं होतं त्या कार्याला अगदी बरोबरीने सहकार्य सावित्रीबाईंनी केलं. एवढंच नाही, ते ज्योतिबा फुले यांच्या जीवनामध्ये जे जे संकट आली त्या संकट झेलण्याचे, ते कष्ट झेलण्याचे कार्य, झेलण्याचं साहस सावित्रीबाई फुल्यांमध्ये होतं. मामा परमानंद हे म्हणत असताना पुढे ते म्हणतात आहे की त्यावेळेला उच्चवर्णीय स्त्रियांमध्ये उच्च शिक्षित असलेल्या स्त्रियांनाही जे करणं शक्य नव्हतं किंवा स्त्रियांकडूनही जे शक्य झालं नाही ते कार्य त्यावेळेला सावित्रीबाई फुले करतात आहे. आणि ह्या दोघांनी आपलं संपूर्ण जीवन समाजाला समर्पित केलेलं आहे हे मामा परमानंद 1890 म्हणतात आहे. त्याचबरोबर एक पुन्हा ऑब्झर्वर म्हणून जे वृत्तपत्र होतं, अँड विकली असं काहीतरी त्या वृत्तपत्राचं नाव आहे, तर त्या ऑब्झर्वरमध्ये एका अनामिक पत्रकाराने म्हटलेलं आहे की त्या कालावधीमध्ये हिंदू धर्मव्यवस्थेमध्ये एक नव्याने पायंडा रोवणारं अशा पद्धतीचं हे दाम्पत्य होतं. म्हणजे जे आपण म्हणतो की अगदी परंपरागत हिंदू धर्मव्यवस्था होती, त्या हिंदू धर्मव्यवस्थेमध्ये एक नव्याने क्रांतिकारी पाऊल उचलणारं हे एक यांचं कार्य ह्या दाम्पत्यांचं होतं, असं त्या अनामिक पत्रकारांनी ते पुन्हा ऑब्झर्वरमध्ये त्यांची नोंद त्या पद्धतीने केलेली आहे. काय केलं यांनी असं क्रांतिकारी पाऊल? तर आपण बघतोय की ज्या कालावधीमध्ये ब्राह्मणेतर पुरुषालाही जे जमू शकत नव्हतं ते कार्य सावित्रीबाई फुलेंनीच महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या सहकार्याने केलेलं आहे. आणि मग आपण की 1848 मुलींसाठी शाळा उघडणं, आणि कोणत्या मुलींसाठी तर दलित मुस्लिम मुलींसाठी. त्यावेळेला भरपूर सावित्रीबाई फुले म्हणतात की इतक्या समस्या मोठ्या प्रमाणात होत्या की कोणत्या समस्येला हात लावावा असा अनेकांसमोर प्रश्न होता. पण सावित्रीबाई फुले म्हणतात हा विचार करण्यापेक्षा जी समस्या आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसते आहे त्या समस्येपासून सुरू करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्यांनी स्त्री शिक्षणाचं पाऊल त्यांनी त्या ठिकाणी घेतलेलं आहे. कारण स्त्रियांना शिक्षण नाही हे फार मोठं
ती मोठी समस्या होती. त्यातही महारमांगांना शिक्षण नाही, दलितांना शिक्षण नाही, आणि म्हणून या लोकांना शिक्षण देऊन यांच्यामध्ये कुठेतरी एक पुरोगामी विचारसरणी किंवा त्यांना एक चांगल्या पद्धतीचं तयार करणं, त्यांचं जीवन उत्कृष्ट होण्यासाठी त्यांना विद्या देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून त्या कालावधीमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी ह्या दलित मुस्लिम महिलांसाठी, मुलींसाठी 1848 मध्ये शाळा सुरू केलेली आहे. त्याच्यानंतर 1852 पर्यंत त्यांनी बऱ्याच शाळा सुरू केलेल्या आहे. जवळपास 200च्या वर मुली त्यांच्या शाळेमध्ये शिक्षण घेतात आहे. त्यांच्या शाळेचा विकास जर बघायला गेलो तर आपल्याला असं आढळतं की त्याच वेळेला पुन्हा ऑब्झर्वर याच वृत्तपत्राने असं लिहून ठेवलेलं आहे की त्यावेळेला सरकारी शाळेमध्ये उच्चवर्णीय पुरुष शिकत होते. ब्राह्मणेतर समाजाला शिक्षणाचा अधिकार नव्हताच. अशा वेळेला ज्या सरकारी शाळांमध्ये जी काही शाळा होत्या त्याच्यामध्ये जे पुरुष शिकायचे उच्चवर्णीय पुरुष शिकत होते. पण त्यावेळेलाच महात्मा ज्योतिबा फुलेंनी ज्या शाळा सुरू केलेल्या होत्या ते पुन्हा ऑब्झर्वर म्हणत आहे की त्या सरकारी शाळांपेक्षा सावित्रीबाई फुल्यांच्या आणि ज्योतिबा फुल्यांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये होती. एवढंच नव्हे तर त्या मुली इतक्या पद्धतीने शिकत होत्या आणि त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा आणि त्यांची ज्याला आपण म्हणू की त्यांची शिक्षणाची पद्धत आणि इतक्या चांगल्या पद्धतीने होती की अशी जर शासनाने सरकारी शाळांकडे जर लक्ष केलं नाही आणि त्या मुलींमध्ये जो आत्मविश्वास होता की आम्ही हे करून दाखवू किंवा आम्ही हे करू, आम्ही आमचा विकास करू, हा जो आत्मविश्वास होता, ज्या आत्मविश्वासाने त्या उभ्या होत्या त्यावर ते पुन्हा ऑब्झर्वर म्हणतं की हे जे पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की सरकारने जर ह्या शाळांकडे जर लक्ष केलं नाही तर ज्योतिबा फुल्यांच्या मुलींनी पुरुषांवर मात केली म्हणून आम्हाला लाजिरवाणं होण्याची वेळ येईल, पुरुषांना लाजिरवाणं होण्याची वेळ येईल. हे त्यावेळेच्या त्या वृत्तपत्रांनी दिलेला नोंद केलेली आहे. म्हणजे यावरून आपल्याला असं लक्षात येतं की त्यावेळेला सावित्रीबाई फुल्यांचा आणि ज्योतिबा फुल्यांच्या शाळांनी किती मोठा विकास केलेला होता. अनेक लोकांकडून त्यांना देणगी पण मिळत होती. सुरुवातीचा कालावधी असा होत होता की ज्योतिराव फुल्यांजवळ पैसा नव्हता तेव्हा ज्योतिराव फुले अर्धा वेळ सरकारी मिशनरीच्या शाळांमध्ये काम करायचे आणि सावित्रीबाई फुले पूर्ण वेळ आपल्या यांच्या शाळांमध्ये काम करायचे, म्हणजे मुलींच्या शाळांमध्ये विना वेतन काम करायचे. पण त्यांनी आपल्या ध्येयापासून ते मात्र कुठेही दूर झालेले नाहीत. हे अगदी वाखाणण्यासारखं आहे. म्हणजे इतकं काम त्यांनी केलेलं आहे मुलींच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये. ज्यावेळेला ज्ञानोदयनी ज्योतिबा फुल्यांची मुलाखत घेतली की बा तुम्ही मुलींच्या शाळेचा पायंडा का सुरू केला किंवा मुलींची शाळा सुरू का केली, तर त्यावर उत्तर देताना ज्योतिबा फुले म्हणतात की या समाजामध्ये स्त्री ही अत्यंत महत्वाची आहे. कुटुंब घडवणारी ही स्त्री आहे आणि ती स्त्री जर विद्या विना राहत असेल तर ते कुटुंब सुसंस्कृत किंवा सुशिक्षित निर्माण होऊ शकत नाही. कारण स्त्री ही आपल्या मुलाला घडवीत असते, त्यामुळे घडवणाऱ्या स्त्रीला विद्या मिळणं, ते शिक्षित होणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून आपल्याला हे देश जर सुसंस्कृत करायचे असेल, देशाला जर सुसंस्कृत करायचं असेल, सुशिक्षित करायचं असेल, समाजाला सुशिक्षित करायचं असेल तर आधी कुटुंब सुशिक्षित व्हायचं आहे. आणि कुटुंब जर सुशिक्षित करायचं असेल तर त्या कुटुंबामध्ये संस्कार घडविणारी स्त्री ही विद्याविना राहून चालणार नाही. आणि म्हणून त्यावेळच्या धर्मव्यवस्थेने त्या स्त्रियांवर जे काही लादलेलं होतं गुलामीचं जीवन त्यापासून दूर करण्यासाठी तिने स्वतः चौकस पद्धतीने आपला स्वतःचा विचार करण्यासाठी तिला विद्या देणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून मी त्या स्त्रियांसाठी शाळा सुरू केलेल्या आहेत. अशा पद्धतीने महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेलं ते उत्तर आहे आणि त्यांनी अशा पद्धतीने तो पायंडा रचलेला आहे. बरं, अनेक लोकांना माहिती आहे की सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली, पण नुसतं शाळा सुरू करणं एवढंच त्यांचं शैक्षणिकच काम आहे का? पण शिक्षणाबरोबर त्यांचं सामाजिक सुद्धा अत्यंत फार मोठं काम आहे. म्हणजे त्यावेळेच्या ज्या अनेक समाज सुधारकांच्या तुलनेमध्ये जर आम्ही ज्योतिबा फुले यांचा जर थोडीशी तुलना केली तर आम्हाला ज्योतिबा फुले यांचं कार्य अत्यंत आपल्याला म्हणजे वाखाणण्यासारखं आणि आजच्याही पिढीला प्रेरक असण्यासारखं आहे. त्या कालावधीमध्ये आपण बघतोय की महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे एक ती घटना आहे 1863च्या कालावधीमधली. महात्मा ज्योतिबा फुले यांची मित्र गोगटे
यांच्या घरी एक काशीबाई नावाची विधवा स्वयंपाकाचं काम करते आणि ती काशीबाई एका ब्राह्मण शास्त्रीच्या कुठेतरी प्रेमात किंवा जाड्यात अडकते. ती गरोदर राहते आणि त्या शास्त्राने दोन्ही हात वर केलेले असतात. अशा वेळेला आता त्या काशीबाईजवळ काहीच प्रश्न नसतो की बा आता काय करायचं, म्हणजे फार मोठा प्रश्न असतो, उत्तर नसतं. अशा वेळेला ती काय करते, एका बाळाला जन्म देते आणि त्या बाळाला सुऱ्याने गळा कापून त्या गोगट्यांच्या विहिरीमध्ये टाकून देते. दुसऱ्या दिवशी गोगट्यांच्या विहिरीमध्ये ते प्रेत येतं. सगळीकडे चौफेर माहिती मिळतं. इंग्रजांचं शासन राहते. बालहत्या प्रतिबंधक कायदा झालेला असतो. अशा परिस्थितीमध्ये ही बालकाची हत्या होते. म्हणून काशीबाईला इंग्रज सरकारकडनं काळ्या पाण्याची शिक्षा होते. एका भारतीय स्त्रीला काळ्या पाण्याची शिक्षा होणं ही पहिली घटना त्यावेळेला झालेली होती, एका महिलेला मिळालेली होती. ही घटना, या घटनेवरून अनेक वृत्तपत्रांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या छापून यायला लागतात. कोणी इंग्रज सरकारला दोषारोपण देतं तर कोणी काशीबाईवर दोषारोपण देतं. पण शास्त्री बुवावर दोषारोपण करणारा कोणीच नसतो. कारण तो पुरुष सत्ताकवादी जी मानसिकता धर्मव्यवस्थेने करून दिलेली होती आणि त्यात तो मी नव्हेच अशी जी भूमिका शास्त्रींनी निर्माण केलेली होती. पण समाज मला जगू देणार नाही म्हणून काशीबाईंनी घेतलेली जी भूमिका होती त्या भूमिकेवर काशीबाईवर दोषारोपण होत होतं. अशा वेळेला ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले या घटनेत अत्यंत विव्हळतात आणि मग ते निर्णय घेतात की नाही, अशी पद्धतीची परिस्थिती आपल्या स्त्रियांवर यायला नको. म्हणून त्यांनी आपल्याच घरामध्ये अशा स्त्रियांसाठी एक बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आपल्याला दिसतो. आणि 1863 मध्ये त्यांनी आपल्या घरामध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. एवढंच करून त्यांनी केवळ बोर्ड लावून ते थांबलेले नाही, ते त्यांनी आपल्या घरासमोर बोर्ड तर लावलाय. पण त्याचबरोबर आपण बघतो आहे की त्यांनी ब्राह्मण समाजातील जे लोक ज्या ठिकाणी राहत होते त्या वसाहतीमध्ये जाऊन प्रसार केला. याशिवाय त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रे, यात्रा, जत्रा ज्या ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी त्यांनी बोर्ड लावली आणि त्या ठिकाणी त्यांनी बोर्ड लावली की आमच्या इथे येऊन आपण आपल्या बाळांना जन्म द्यावा आणि आम्ही त्यांचं संपूर्ण पालन पोषण करू. अगदी कुठलं बी ना दिक्कत तुम्ही या ठिकाणी यावं, अशा पद्धतीचे बोर्ड लावले. आणि अशा पद्धतीने त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. 1883-84 पर्यंत या सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये 36 ब्राह्मण विधवांची बाळंतपण स्वतः सावित्रीबाई फुल्यांनी केलेली आहे. आजच्या घडीला जर आम्ही विचार केला तर ही केवढी मोठी घटना होती. तर आज आम्ही आमच्या याच्यामध्ये जर आम्ही आजच्या स्थितीमध्ये जर विचार केला तर आम्हाला असं लक्षात येतं की एखाद्या वेळेला एखाद्या घटनेने आमच्या मुलीवर अत्याचार झाला असेल किंवा एखाद्या वेळेला ती चुकली असेल आणि असा प्रसंग तिच्यावर ओढवला असेल तर आजच्याही परिस्थितीमध्ये आम्ही त्या मुलीकडे बोट दाखवतो. तिच्या जगण्याचा जो काही मार्ग आहे तोच हिरावून घेतल्यासारखं होतो. ती किती दोषी आहे याकडे आम्ही दोषारोपण करत बसतो. पण त्यावेळेला सावित्रीबाई फुलेंनी त्यावेळेला ब्राह्मण विधवा ह्या तरुण होत्या, त्या मोहामध्ये फसत होत्या आणि त्यांच्यावर अत्याचारही कधी घरातून कधी बाहेरूनही होत होते आणि त्याला त्या बळी पडत होत्या. काही प्रमाणात त्याही चुकत असतील, समाजही चुकत असेल, पण सावित्रीबाई फुलेंनी हा विचार केला नाही कोण चुकलं काय चुकलं. तर अशा स्त्रियांना त्यांनी आपल्या घरामध्ये आधार दिलेल्या होत्या. आजच्या स्थितीमध्ये आम्हाला या गोष्टीवर विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे की आजच्या स्थितीमध्ये आम्ही काय विचार करायला पाहिजे. तर अशी जर एखादी घटना होत असेल, एखादी आमची मुलगी नाडल्या गेली असेल किंवा एखाद्या अत्याचारित झाली असेल किंवा कदाचित चुकली असेल तर अशा वेळेला आम्ही आमच्या मुलीला त्यासाठी आता तयार करायचं आहे की तुला हरायचं नाहीये तर तुला जगायचं आहे आणि अशा पद्धतीने जो मार्ग तुझ्या हातातून चुकलेला आहे तो इतर मुलींकडनं चुकणार नाही यासाठी तुला दक्ष राहायचं आहे, तिला सांभाळायचं आहे, आम्हाला जगण्याचा मार्ग आम्हाला द्यायचा आहे. हा संदेश आम्ही या ठिकाणी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला तरी वाटतं. म्हणजे आजच्या स्थितीमध्ये हे सावित्रीबाई फुल्यांची भूमिकाही आम्हाला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. याशिवाय त्यावेळेला सावित्रीबाई फुल्यांनी सत्यशोधक समाजांतर्गत विधवांची लग्न लावून दिलेली आहेत. विधवा स्त्रियांची लग्न लावलेली आहे, आंतरजातीय विवाह केलेले आहे, आपल्या स्वतःच्या मुलाचा विवाह आंतरजातीय विवाह केलेला आहे. ही सुद्धा आम्हाला या ठिकाणी सूचक अशी गोष्ट आहे की आजही आमच्या समाजामध्ये जर एखादी स्त्रीचा नवरा मरण पावला असेल तर तिने लग्न करावं
अशा मानसिकतेमध्ये अजूनही कुटुंब नसतो किंवा तिला त्या पद्धतीने तयार केलं नाही. अनेक कुटुंबामध्ये त्या पद्धतीमध्ये परिस्थिती बदललेली आहे, होतात आहे तयार, असं नाही म्हणत आहे. पण तरी सुद्धा आपण ज्या पद्धतीने आम्ही त्यावेळेला सावित्रीबाई फुलेंच्या कालावधीचा जर विचार केला की त्यांनी विधवांसाठी म्हणजे विधवा विवाह सत्यशोधक समाजामार्फत त्यांनी लावून दिलेले आहेत, अशा परिस्थितीमध्ये जर आम्ही विचार केला तर आम्ही सुद्धा आजच्या परिस्थितीमध्ये जर आमच्या कुटुंबात आमच्या समाजात जर अशा काही स्त्रिया असतील तर त्यांना हिंमत देऊन आपल्याला एक नव्याने जीवन जगण्यासाठी तयार करता येईल का, हाही विचार आम्हाला या परिस्थितीमध्ये करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हा सुद्धा दृष्टिकोन आम्हाला सावित्रीबाई फुल्यांचा किंवा सावित्रीबाई फुल्यांचा हा मार्ग हा एक प्रकारे आम्हाला दिलेला एक प्रकारचं त्यांचं कार्य, उद्बोधनात्मक हे कार्य आम्हाला या ठिकाणी महत्त्वाचं ठरते आहे. तर या आम्ही स्त्रियांनी आजच्या आधुनिक युगामध्ये वावरत असताना सावित्रीबाई फुल्यांच्या या कार्याकडे सुद्धा विशेष लक्ष करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आंतरजातीय विवाह. आजही आमचा समाज जातीभेदामध्ये अत्यंत गुरफटलेला आहे. आजही जातीअंतर्गत विवाहालाच आम्ही अत्यंत महत्त्व देतोय. आज आमच्या मुली शिकलेल्या आहेत, आज को एज्युकेशन आहे, मुलं मुली एकत्र शिकतात आहे, काम करताना एका ऑफिसमध्ये अनेक मुलं मुली काम करतात आहे. अशा वेळेला समजा एखाद्या मुलीचं किंवा एखाद्या मुलाने एकमेकांना पसंत केलं असेल तर तो स्वीकार आम्ही आईवडिलांनी केला पाहिजे. हा एक वेळ मात्र निश्चित की ते दोघे एकमेकांसाठी उपवर किंवा सोयीस्कर असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पण आपल्या जातीचं नाही म्हणून त्याला अव्हेर करणं हे कितपत योग्य ठरेल. आजच्या 21व्या शतकात आपण त्यावेळेला जर विचार केला, आजपासून 250 वर्षापूर्वीच्या कालावधीचा जर आम्ही विचार करतोय तर त्यावेळेला सावित्रीबाई फुले आपल्या स्वतःच्या मुलाचा आंतरजातीय विवाह करून देतात. आपल्या सत्यशोधक समाजांतर्गत ते आंतरजातीय विवाह करतात, कारण त्यांना जातीच्या पलीकडे जाऊन विचार करायचा असतो. ते संपूर्ण समाजाला एक मानतात आहे. आज ही सावित्रीबाई फुलेंची ही जी घटना आहे किंवा हे जे त्यांनी उचललेलं पाऊल त्यावेळेला आहे, हे सुद्धा आम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उद्बोधक ठरते की आम्हाला आजच्या स्थितीमध्ये एक स्त्री म्हणून आम्हाला विचार करणं आवश्यक आहे की आम्ही स्वतःला सावित्रीबाईंच्या लेकी मानतो आहे, सावित्रीबाई फुले आम्ही आमच्या स्वतःचा आदर्श जर मानतो आहे, तर अशा पद्धतीचं एक पुरोगामी विचारसरणी आमच्या मनामध्ये रुजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परत आम्ही थोडंसं या ठिकाणी जर विचार केला की सावित्रीबाई फुलेंनी जे कार्य केलेलं आहे, आमच्यासाठी शिक्षणाचं कार्य केलेलं आहे. त्या म्हणतात आहे की स्त्री जर शिकली तर हे समाज आपल्या कुटुंबातील मुलांना शिकवेल, समाजाला शिकवेल आणि एक समाज एक चांगला सुशिक्षित सुसंस्कृत म्हणून निर्माण होईल. आज त्यांच्या त्या परिश्रमाने जे सावित्रीबाई फुलेंनी आपल्या अंगाखांद्यावर शेण माती झेलली, आज त्या शेण मातीची फुलं झालेली आहेत असं आपण म्हणायला हरकत नाही. आणि आम्ही स्त्रिया शिकायला लागलेल्या आहोत. आज आमच्यासाठी कुठलंच क्षेत्र राहिलेलं नाही की जिथे आम्ही स्वतःचं पदार्पण करू शकत नाही. प्रत्येक क्षेत्र आमच्यासाठी मोकळं झालेलं आहे. पण हे सगळं करत असताना सावित्रीबाईचा जो दृष्टिकोन होता की आम्ही धर्मव्यवस्थेला झिंजवलं पाहिजे, आम्ही त्या धार्मिक गुलामगिरीला लाथाडलं पाहिजे किंवा आम्ही त्या धार्मिक व्यवस्थेपासून दूर होऊन एक नवीन पुरोगामी अशी व्यवस्था आम्ही निर्माण केली पाहिजे. ही आम्ही एक आर्थिक परिस्थितीच्या दृष्टिकोनातून म्हणजे आम्ही नोकरीवर लागून पैसा कमावलेला आहे, चांगल्या पद्धतीने आम्ही समाजामध्ये वावरतोय, हा जर भाग सोडला तर ते पुरोगामित्व सावित्रीबाईला जे अपेक्षित होतं ते पुरोगामित्व आम्ही स्वीकारलेलं आहे का, हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आम्हाला या ठिकाणी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आजही आम्ही बघतो आहे की आज आम्ही स्त्रिया शिकतो आहे, चांगल्या चांगल्या पदांवर गेलेले आहोत, पण हे सर्व करत असताना मात्र आम्ही जे एक आधुनिक पुरोगामित्व विचार आम्ही बघतोय ते आधुनिक पुरोगामित्व विचार आम्ही अजूनही स्वीकारलेलं नाही आहे. आम्ही चांगल्या साड्यात राहतो, सगळे ज्याला पाश्चिमात्य पेहराव करतो, पण अजूनही आमची विचारशैली मात्र अजूनही परंपरागत आहे. ती कशा पद्धतीची आहे तर मला या ठिकाणी काही लोकांना हा दोषारोपण जरी वाटला तरी सुद्धा मला असं वाटतं हे सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सावित्रीबाई फुले म्हणतात की आम्ही धर्मव्यवस्थेला झिंजवलं पाहिजे, आम्ही धर्मव्यवस्थेची गुलामगिरी अस्वीकार केली पाहिजे, आम्ही धर्मव्यवस्थेची पूर्णपणे आपण ज्याला काय म्हणू की धर्मव्यवस्थेला चांगल्या पद्धतीने पारखलं पाहिजे.
काय पारखलं? आताही धर्मव्यवस्थेने आमच्या मागे ज्या अनेक परंपरा लावलेल्या त्या जशाच्या तशा आम्ही स्वीकारतो. उदाहरणादाखल जर आम्ही पाहिलं तर आम्ही आजही वटसावित्रीचे व्रत करतो आहे. आज आम्ही बहुजन महिला आम्ही वटसावित्रीचे अजूनही व्रत करतो आहे. म्हणजे जी सावित्रीने आम्हाला शिकवलं, आम्हाला लिहायला वाचायला शिकवलं, त्या सावित्रीला आम्ही वाचण्यापेक्षा आम्ही वटसावित्रीची व्रत आम्ही वाचत असू, वैभव लक्ष्मीची व्रत ती पुस्तकं आम्ही वाचत असू किंवा 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 पारायण आम्ही वाचत असू, तर खरोखरच आम्ही पुरोगामी विचारशैली स्वीकारलेली आहे का? हाही तर एक प्रश्न आहे ना. आणि यातून आम्ही आमच्या विचारांना काय प्रकल्प करू शकतो? मान्य आहे आम्ही शिकलो, आम्ही छान पैसा डॉक्टर झालो, इंजिनियर झालो, वेगवेगळ्या पदांवर झालो, पण आजही आम्ही तेच व्रतवैकल्य घेऊन ज्या धर्मव्यवस्थेने आम्हाला ह्या गुलामगिरीमध्ये अडकवलेलं होतं की तुम्ही अशा पद्धतीची व्रतवैकल्य करा म्हणजे तुमच्या कुटुंबाला तुमच्या मुलाबाळांना सुख लाभेल, आणि तीच कल्पना घेऊन आजही धर्मव्यवस्थेने तशीच पोथीपुराणं आमच्यासाठी निर्माण केली. आणि तीच पोथीपुराणं जर आम्ही वाचत असू तर आम्ही खरोखरच सावित्रीबाई फुलेंना जे अपेक्षित आमच्यातील पुरोगामित्व होतं, जो वैज्ञानिक दृष्टिकोन होता, तो आम्ही स्वीकारलेला आहे का? आम्ही त्या धर्मव्यवस्थेला जाब विसरणारे झालेले आहोत का? हाही एक प्रश्न आमच्या समोर आहे. त्यावेळेला सावित्रीबाई फुल्यांनी ज्या मुलींना शिकवलेलं होतं, त्यांची ती शिकवण्याची जी पद्धत होती ती श्रम अर्थव्यवस्थेला न स्वीकारणारी होती, याशिवाय धर्मव्यवस्थेला प्रश्न विचारणारी होती. आणि म्हणून आपण बघतो की सावित्रीबाई फुल्यांच्या त्या शाळांमध्ये मुक्ताबाई साळवेंसारख्या मुली निर्माण झाल्या, आणि मुक्ताबाई साळवे त्यावेळेला धर्मव्यवस्थेला प्रश्न करतात. त्या मुक्ताबाई साळवे या धर्मव्यवस्थेला प्रश्न करतात. आज त्या मुक्ताबाई साळवेंचा निबंध आजही भाषाशास्त्राच्या व्याकरणामध्ये विचार करण्यासारखा आहे. त्या निबंधामध्ये मुक्ताबाई साळवे त्या देवाला प्रश्न करतात की लड्डू खाणाऱ्या ब्राह्मण लोकांनी ब्राह्मणेतरांना किंवा आम्हाला वेद वाचण्याचा किंवा ऐकण्याचा अधिकारच नाही म्हणून सांगितलेला आहे. आम्हाला जर हे अधिकारच नाही तर आम्ही कोणत्या धर्मात येतो? म्हणजे आम्ही धर्मरहितच आहोत ना. मग आम्ही कोणत्या धर्मात येतो? आमचा धर्म कोणता हे सांगण्याची देवा हे तू आम्हाला सांग, हा प्रश्न मुक्ताबाई साळवे त्यावेळेला करतात. म्हणजे आजही आम्ही स्त्रियांना आम्हाला अनेक ठिकाणी लाथाळलं जातं. आजही आम्हाला अनेक स्त्रियांमध्ये बंधनं टाकली जातात की तुम्ही हे करू नका, ते करू नका. असं करत असतानाही आम्ही त्यावर स्वतःला किंवा त्या व्यवस्थेला प्रश्न विचारण्याच्या ऐवजी आज आम्ही त्याच परंपरागत व्यवस्थेने लिहिलेली पोथी पुराणं किंवा व्रतवैकल्य जर आम्ही स्वीकारत असू तर आम्ही सावित्रीबाईंच्या विचारांचं पुरोगामित्व स्वीकारलं नाही किंवा सावित्रीबाईंना आम्ही अजूनही स्वीकारलेलं नाही असंच आम्हाला म्हणावं लागेल, असं मला स्पष्ट या ठिकाणी सांगावंसं वाटतं. म्हणजे त्यावेळेला त्या कालावधीमध्ये प्रश्न विचारणारी मुक्ताबाई साळवे आज आम्ही का होऊ शकत नाही? म्हणजे आज 21व्या शतकात आम्ही विज्ञान शिकतो, गणित शिकतो, भूगोल शिकतो, इतिहास शिकतो, सगळे विषय शिकतो आहे आणि सायकोलॉजी शिकतो आहे आम्ही, पण धर्मव्यवस्थेला प्रश्न निर्माण करणारी मानसिकता आमची अजूनही तयार झालेली नाही. ही खेदाची बाब आहे असं मला तरी या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि सावित्रीबाई फुलेंनी जे आम्हा स्त्रियांसाठी केलेलं कार्य आहे हे आजही आमच्या अनेक स्त्रियांना माहिती नाही आहे. आज आम्ही स्वतःला टीचर म्हणून जेव्हा उभं राहतो आहे, शाळेमध्ये शिकतो आहे, तर आम्ही जर एखाद्या टीचरला सावित्रीबाई फुल्यांवर बोलायला सांगितलं ना तर आजही आमच्या टीचरला सावित्रीबाई फुल्यांचं कार्य सांगता येत नाही. नका सांगू जसं तसं, पण कमीत कमी सावित्रीबाई फुले एका शिक्षिकेशिवाय तिचं काय कार्य होतं, काय तिने आम्हाला दिलं, एवढं आमच्या विद्यार्थ्यांना सांगता येणं महत्त्वाचं आहे. पण आज आम्ही एक टीचर म्हणून उभं राहत असतानाही आम्हाला ते सांगता येत नसेल तर ही सुद्धा आमची शोकांतिका आमच्या स्त्रीत्वाची, आमच्या टीचर ह्या पणाची सुद्धा आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. म्हणजे आज आम्हाला ती सत्यवानाची सावित्री जगण्यापेक्षा आम्हाला आज ज्योतिबांची सावित्री जगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी नेहमी माझ्या भाषणामध्ये म्हणते की तुळस बनून तू जगू नकोस, पिंपळाचा पार बन आणि सत्यवानाची सावित्री बनण्यापेक्षा ज्योतिबांची सावित्री बन. आज आम्हाला हे बनणं अत्यंत अत्यंत महत्त्वाचं आहे. आज आम्हाला ज्योतिबांची सावित्री बनणं महत्त्वाचं आहे. ती ज्योतिबांची सावित्री बनणं म्हणजे काय तर आम्हाला ज्योतिबांची सावित्री वाचता आली पाहिजे, ती समजली पाहिजे.
नुसतं वाचणं नव्हे तर ती समजली पाहिजे. हे जेव्हा आम्ही समजू तेव्हा आम्ही समाजाला, आमच्या आजच्या पिढीला, आमच्या मुलीला ते सांगू शकू. पण ते होताना दिसत नाही. ही सुद्धा शोकांतिका आहे. आंतरजातीय विवाहाच्या संदर्भात आपण बघतो आहे. आता सांगायचं झालं तर ही धर्मव्यवस्थेबरोबर आजही आम्ही स्त्रिया जाती व्यवस्थेमध्ये अडकलेलो. म्हणजे आम्ही जर आमच्या घरामध्ये मुलांचं किंवा मुलींचे जर लग्न करायची वेळ आली तर सर्वात महत्त्वाचं मला असं वाटतं घरातील पुरुषापेक्षा घरातली आयाच त्याला अडवणूक करतो. नाही नाही नाही, तो आमच्या जातीचा नाहीये, तो आमच्या याच्यात बसत नाहीये. हे आम्ही स्त्रिया जर असा विचार करत असू तर आम्ही त्यावेळेला सावित्रीने जे आंतरजातीय विवाह केलेले त्यांचं किती मोठं पुरोगामित्व होतं. ते पुरोगामित्व म्हणजे आज आम्ही याच्या कालावधीमध्ये शिकत असताना तो विज्ञानवादी, तो जातीच्या पलीकडे जाण्याचा विचार आम्ही आजही स्वीकारला नाही असंच आम्हाला म्हणावं लागेल. आम्हाला तो स्वीकारावा लागेल. आमची मुलगी जर डॉक्टर इंजिनियर असेल आणि ती आम्ही कुठल्याही जातीत असू, पण आमच्या मुलीने जर एखादा डॉक्टर इंजिनियर किंवा तिच्या बरोबरीच्या चांगल्या विचारांचा मुलगा जर दुसऱ्या जातीचा स्वीकारला असेल तर या जातीच्या पलीकडे जाऊन आम्ही तो विवाह करून देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या पलीकडे परत मी तुम्हाला सांगते, या ठिकाणी कित्येक लोकांना माहिती आहे, मला माहिती नाही, पण त्यावेळेला सावित्रीबाई फुले ह्या किती पुरोगामी विचारांच्या असाव्या याचं मला आजही कौतुक वाटतं. सावित्रीबाई फुले आपल्या यशवंत नावाच्या मुलासाठी जेव्हा मुलगी पसंत केली, एका ससाणे कुटुंबातील, म्हणजे आंतरजातीय विवाह असतो, ससाणे ची मुलगी लक्ष्मीबाई, लक्ष्मीबाई आणि राधाबाई म्हणून ओळखल्या जातात, ते दोन्ही नावाने ओळखतात. तर त्या मुलीला ते सून म्हणून स्वीकारत असताना आपल्या मुलाचा आणि त्या मुलींनी एकमेकांशी चांगली ओळख करावी, एकमेकांच्या आवडीनिवडी जाणाव्यात म्हणून सावित्रीबाई फुलेंनी काय करावं तर सावित्रीबाई फुलेंनी त्या सुनेला आपल्या घरी ते आणतात. 1 वर्ष 2 वर्ष ते आपल्या घरी ठेवतात, त्यांना एज्युकेशन देतात, त्यांना शिक्षण देतात. आणि तिला शिकवत असताना सावित्रीबाई फुले तिच्यावर कुठल्याही स्वयंपाकाचं म्हणजे घरच्या कामाचं दडपण देत नाही, तर स्वतः सगळी कामं करून ते शाळेमध्ये जातात आणि तिला पूर्णपणे अभ्यासाला वेळ देतात. ही किती मोठी सावित्री फुलेंची वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. हे आज आमची शिकलेली सासू तरी करेल का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. किंवा आजही आम्ही शिकलेल्या मुली असेल तर आमच्या घरच्या मुलाला जर एखादी मुलगी पसंत असेल आणि ती मुलगी आम्ही घरी आणून 4 दिवस ठेवू शकतो का, तर अजिबात ठेवू शकत नाही. किंवा आम्ही आजही आपण म्हणतोय की अनेक मुली आता शिकत असताना मुलांकडे जातात, त्यांच्याशी ओळख करतात आणि मग लग्नबद्ध होतात. तेव्हा अनेक लोकांमध्ये चर्चा व्हायला लागतात, तिथं केव्हापासून त्यांच्याकडे येत होती, ते तर ओळखत होते. म्हणजे असं काही होतं की म्हणजे लग्न म्हणजे असं अपरिचित व्यक्तींशीच केला पाहिजे असाच जणू काही दंडक आहे. पण सावित्रीबाई फुल्यांनी त्यावेळेला त्या घराण्याशी परिचय करून घेऊन आपल्या सुनेला आपल्या घरी आणणं, ठेवणं, त्यांच्या सून आणि मुलगा यांचा एकमेकांशी परिचय करून देणं, हे किती मोठं सावित्रीबाई फुल्यांचं पुरोगामित्व आपण आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि याचं मला खरोखरच अभिमान वाटतो सावित्रीबाई फुल्यांविषयी की आजही आमच्यासारख्या स्त्रियांनी तो विचार स्वीकारणं अत्यंत महत्त्वाचं आहे की आमच्या मुलांना जर आज आम्ही लग्नबद्ध करत असू आजच्या परिस्थितीमध्ये, तर आमच्या मुलांचे आणि त्या मुलीची ओळख असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांच्या आवडीनिवडी एकमेकांना समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हे जर समजत असेल तर कदाचित त्यांच्या भविष्यासाठी ती जोडी योग्य ठरू शकते. अपरिचित मुलामुलींशी विवाहबद्ध करण्यापेक्षा आजच्याच परिस्थितीमध्ये, सिच्युएशनमध्ये आम्हाला दोघांचा परिचय असलेल्याच मुलामुलींशी विवाह करणं महत्त्वाचं वाटतं, जे सावित्रीबाई फुल्यांनी त्यावेळेला जे पाऊल उचललेलं होतं. हे सुद्धा या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. याशिवाय 14 जानेवारी आपल्याकडे सावित्रीबाई 3 जानेवारीला जन्माला येतात आणि हा जानेवारी महिन्यामध्ये आम्हा स्त्रियांसाठी फार आनंदाचा सण असतो. म्हणजे हळद कुंकूचा सण असतो. आमच्या ब्राह्मण स्त्रियांपासून तर ब्राह्मणेतर स्त्रियांपर्यंत सगळे मकर संक्रांतीचा सण साजरा करतात. छान काठापदराच्या साड्या वगैरे 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 घालून करा, काही हरकत नाही. पण थोडंसं या ठिकाणी विचार करणं आम्हाला महत्त्वाचं आहे की ही मकर संक्रांत साजरी करत असताना आम्ही एकमेकांना हळद कुंकू लावतो आणि हळद कुंकू त्यांनाच लावतो जिचा पती जिवंत आहे किंवा जी विवाहबद्ध झालेली आहे. सावित्रीबाई फुल्यांनी अशा पद्धतीचे जेव्हा मकर संक्रांत किंवा तिळगुळांचा सण साजरा करत असताना
अशा स्त्रियांना बोलावलेलं नाही, तर त्या ठिकाणी त्यांनी ज्या कुमारिका आणि विधवा स्त्रिया होत्या त्यांना सुद्धा त्यांनी तिथे बोलावलेलं आहे आणि त्यांच्याशी सुद्धा त्या बसलेल्या आहेत. त्यांच्याशी चर्चा, एक त्यांचं ते तीळ संक्रांतीचा किंवा एकत्र येण्याचा हा तो सण होता ना, हा सण एक प्रकारे एकमेकाशी संवाद साधण्याचा होता. नाही की काहीतरी एकमेकींना भेट देणं आणि जाणं आणि नाश्ता करणं आणि जाणं, हा त्यावेळेचा त्यांचा उद्देश नव्हता. हे समजून घ्या. आजच्याही सिच्युएशनमध्ये आम्हाला जर अशा पद्धतीची सण साजरी करायची असेल तर आज आम्हाला वाट्या आणि ग्लास एकमेकींना भेट देण्याऐवजी आज आम्हाला प्रबोधनात्मक ज्या अनेक स्त्रिया आमच्या समाजात निर्माण झालेल्या आहे, मग जिजाऊ असेल, सावित्री असेल, रमाई असेल किंवा फातिमा शेख असेल किंवा ताराबाई शिंदे असतील, अशा अनेक स्त्रियांची चरित्रात्मक पुस्तकं त्यांना भेट देणं महत्त्वाचं आहे की जेणेकरून ती पुस्तकं त्या वाचतील आणि त्यांच्यामध्ये एक चांगली नवीन विचारसरणी निर्माण होईल. त्यावेळेला सावित्रीबाई फुलेंनी त्या अशा अनेक स्त्रियांना एकत्र आणलेले आहे. आजही आमच्या स्त्रिया जेव्हा अशा पद्धतीचे कार्यक्रम साजरे करतात तेव्हा या स्त्रियांना टाळतात. कुमारिकेला बोलवत नाही, विधवा स्त्रियांना बोलवत नाही. का तर तिचा नवरा जिवंत नाही आहे. आता तिचा नवरा जिवंत नाही किंवा तिचा नवरा मरण पावला, हा तिचा दोष होता का, हे पण तर आपण समजून घेणं आवश्यक आहे ना. मग आम्ही स्त्री म्हणूनच आम्ही अशा पद्धतीने एक विधवा किंवा कुमारिका म्हणून का एकमेकींचा अपमान करायचा, ते की सावित्रीबाई फुलेंनी त्या कालावधीमध्ये सुद्धा केलेलं नाही. हा सुद्धा विचार या ठिकाणी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आजही आम्ही आमच्या घरातील एखादं शुभ काम असेल तर शुभ कामामध्ये आम्ही म्हणजे आता एखादं उदाहरणादाखल सांगायचं की एखाद्या विधवा स्त्रीच्या मुलाचं लग्न असेल तर त्या विधवा स्त्रीला त्या मुलाला टिळा लावू देत नाही किंवा त्या मुलाला च्या सोबत राहू देत नाही. म्हणजे असं का होतं? सावित्रीबाई फुल्यांनी त्यावेळेला एका विधवा स्त्रीचा मुलगा दत्तक घेतलेला आहे. हे आम्ही का विसरतो? हे सुद्धा आम्हाला सावित्रीबाई फुल्यांचे हे प्रगतिशील विचार, हे पुरोगामी विचार समजून घेणं आजच्या स्थितीमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. ही सावित्रीबाई फुले आम्हाला समजून घेणं महत्त्वाचे, अशा पद्धतीची सावित्रीबाई फुले समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला या ठिकाणी विशेष करून सांगावंसं वाटतं. सावित्रीबाई फुल्यांचे असे आम्ही अनेक कांगोरे जर पाहिले तर सावित्रीबाई फुले त्यावेळेला अत्यंत धडाडीने समाजामध्ये वावरलेल्या आहेत. समाजामध्ये आम्ही जर सावित्रीबाई फुल्यांनी त्यावेळेला धर्मव्यवस्थेच्या विरोधात जाऊन स्वतः शिकणं, ही केवढी मोठी धर्मव्यवस्थेला लाथाडणारी गोष्ट होती. हेही तर आम्ही समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे की त्यावेळेला व्यवस्थेला लाथावून त्यांनी एज्युकेशन घेतले की त्यावेळेला पुरुषांनाही, ब्राह्मणेतर पुरुषांनाही शिकता येत नव्हतं. म्हणजे ही त्यावेळेला व्यवस्थेला लाथाळणारी गोष्ट होती. आज आम्हाला ह्या गोष्टीला कुठलंच दडपण नाही आहे. आम्ही सहजपणे शिकतोय, आम्हाला शिक्षणाचे अधिकार मिळालेले. प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलींना शिकावं असं वाटतं किंवा शिकवावं असं वाटतं. परिस्थिती हे आहे की आता शिकत असताना आमच्या मुलींमध्ये हे पुरोगामी विचारसरणी त्यांच्यामध्ये निर्माण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आजही आम्ही जातीभेद, विटाळ अशा गोष्टी जर मानत असो किंवा शुभ अशुभ मानत असो तर आम्ही सावित्रीबाई फुल्यांनी दिलेल्या विचारांना आम्ही स्वीकारलं नाहीच असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक ठिकाणी आम्ही सावित्रीबाईची जेव्हा वाचतो तेव्हा सावित्रीबाई फुल्यांचे विचार आम्हाला अत्यंत पुरोगामित्वाकडे नेणारे ठरतात आणि म्हणून आम्हाला सावित्रीबाई फुले अत्यंत महत्त्वाच्या वाटतात आहे. तर ही सावित्रीबाई फुले आम्हाला समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यावेळेला सावित्रीबाई फुले म्हणजे आमच्या या देशातील ही पहिली कवयित्री आहे. म्हणजे केशव सुतांच्या पहिले म्हणजे 30 वर्षापूर्वी सावित्रीबाई फुल्यांचं कविता या ठिकाणी प्रसारित होतात आहे की सावित्रीबाई फुले या ठिकाणी लिहितात आहे. म्हणजे जवळपास आपण जर बघतोय की 1850च्या कालावधीमध्ये तो त्यांचा कालावधी म्हणजे कविता रचण्याचा कालावधी आणि हा पहिला त्यांचा काव्यसंग्रह. तेव्हा त्यावेळेचे ते केशवसूत ज्यांना मराठीतील पहिले कवी म्हटल्या गेलेले आहे त्या केशवसूतांच्या 30 वर्षापूर्वी
सावित्रीबाई फुल्यांची या ठिकाणी काव्य फुले ग्रंथ या ठिकाणी निर्माण होतो आहे. आज ह्या पहिल्या कवयित्री या देशातील आहे आणि त्याही बहुजन समाजातील कविता आहे. काही त्या उच्चवर्णीय ब्राह्मण स्त्री नव्हत्या, तर आमच्या ओबीसी समाजातील ती एक माळी समाजात जन्मलेली एक क्रांतिकारी स्त्री, एक पहिली शिक्षिका, पहिली मुख्याध्यापिका, पहिली क्रांती करणारी, धर्म व्यवस्थेला लाथाडून समाजामध्ये उभी राहणारी पहिली कवयित्री. किती सांगावं तेवढं कमीच आहे या सावित्रीबाई फुल्यांविषयी. आज आमच्या बहुजन समाजातील स्त्रियांनी या सावित्रीबाई फुल्यांना अशा पद्धतीने समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यावेळेला सावित्रीबाई फुल्यांचं ते वैशिष्ट्य जर आम्ही बघितलं तर अशाच एका खेड्यात शिकणारी ती खेड्यात जन्माला आलेली ती सावित्रीबाई फुले त्या नॉर्मल स्कूलमध्ये शिकते आणि त्यानंतर एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून ट्रेनिंगसुद्धा मिसेस फरार आणि मिसेस मिचेल यांच्या ट्रेनिंग स्कूलमधून त्या एज्युकेशनसुद्धा घेतात आणि आपल्यासारख्या स्त्रियांना शिकवण्यासाठी त्या तयार होत्यात आणि त्यातून मग त्यांच्यामध्ये ती एक काव्य प्रतिभासुद्धा निर्माण होते. आणि एवढंच नव्हे तर अशा वेळेला त्या ज्या रचना करतात त्या रचना नैसर्गिक तर रचना करतात, पण त्या कालावधीमध्ये जे प्रश्न निर्माण होतात किंवा जे अंधश्रद्धा असतात त्या अंधश्रद्धेवर सुद्धा त्यांच्या रचना आहेत. त्यातील एक रचना त्यांचे की धोंडे मुले देती नवसा पावती, धोंडे मुले देती नवसा पावती तर लग्न का करीती नारी नर. हे सावित्रीबाई फुल्यांची काव्यरचना आहे. म्हणजे बघा आजही आमच्या येथील बऱ्याच शिकलेल्या स्त्रियांना जर काही काळ मुलं झालेले नाही ते इकडे डॉक्टरकडे तर जातात, परंतु अजूनही देवांसाठी नवस बोलतात. किंवा मग अनेक आपल्या इथे ऊत आलेल्या साधू संतांना आणि अनेक अशा पद्धतीच्या लोकांना, तर अशा ह्या लोकांकडे मांत्रिकाकडे जातात किंवा अनेक देवांना नवस बोलतात आणि त्या ठिकाणी ते काम करतात. पण सावित्रीबाई फुले त्यावेळेला त्या सांगतात आहे की धोंडे मुले देती नवसा पावती तर लग्न का करीती नारी नर. हे काव्य फुलांमध्ये ते सावित्रीबाई फुले हा अंधश्रद्धांवर एक प्रकारे केलेला त्यांचा हा मारा आहे. हे सुद्धा आम्ही समजून घेणं महत्वाचं आहे की किती मोठा विचार त्या कालावधीमध्ये आणि किती मोठा त्यांनी प्रश्न केलेला आहे की जर नवसाला जर नवसाला टाकून नवस करून जर मुलं होत असतील तर लग्न करण्याची काय गरज आहे. हे सावित्रीबाई फुलेंनी विचारलेला प्रश्न आजही आमच्या विचारशील स्त्रीनी हा स्वतःला विचारण्याचा प्रश्न आहे. याच्याशिवाय सावित्रीबाई फुले परत म्हणतात की गोट्याला शेंदूर फासून तेलात बसवी देवाला दगडतो. म्हणजे आजही आम्ही दगडाला देव मानून त्याची पूजा अर्चा करण्यामध्ये त्याला नवस बोलण्यामध्ये वेळ घालवतोय. पण सावित्रीबाई फुले त्यावेळेला ते काव्यलेखन जे करतात आहे त्या काव्यलेखनामध्ये त्या काव्य फुलांमध्ये ते सांगतात आहे की गोट्याला शेंदूर पासून त्याला तुम्ही तेलात बसवता आणि त्या दगडाला देव मानतात आहे. लोक म्हणतात की श्रद्धा असते, हो, पण श्रद्धा कुठे ठेवायची? चांगल्या विचारांची श्रद्धा ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. अशा पद्धतीने आम्ही जेव्हा करतो तेव्हा कुठल्या तरी एका अशा लोकांच्या त्या ठिकाणी फावतं की आम्ही अंधश्रद्धेमध्ये अडतो आणि कोणत्या तरी लोकांचा खिस्सा गरम होत असतो. हे आम्ही समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यावेळेला हे अशा पद्धतीचं जे लिखाण सावित्रीबाई फुले करतात हे किती विचार करण्यासारखं आहे. नवस करीती बकरू मारीनं नवस फेडीनं बाळ जन्मी, अशा पद्धतीचे लोक म्हणतात की बकरा करताना मी तुझ्या मला मूल होईल, तर आजही म्हणतो की मूल होईल तर मी तुम्हाला हे वाईल ते वाईल. म्हणजे आम्हाला मूल जन्माला येईल किंवा आम्हाला आनंद होईल आणि आम्ही कोणाचा तरी जीव घेणं हे कितपत योग्य आहे. यावर सुद्धा या अंधश्रद्धेवर सुद्धा सावित्रीबाई कडाडून टीका करताना आपल्याला दिसतात. याशिवाय ते शिक्षणाच्या संदर्भामध्ये सुद्धा की हो, मला या ठिकाणी विचारत आहे की कोणीतरी गुजराती व्यक्ती सावित्रीबाईंवर हिंदीतून प्रबोधन विचारत आहे, तर त्यांना संपर्क करून पूर्तता करता येईल का? करता येईल, पण ज्या पद्धतीने मी मराठीमध्ये स्पष्टपणे तुम्हाला अनेक गोष्टी सांगू शकते ते हिंदीमध्ये सांगणं जरा कठीण काम होईल. तरीसुद्धा त्यांच्या ह्या विनंतीला मान देऊन मी सांगण्याचा प्रयत्न करते आहे. तर उस समय हम देखते हैं कि सावित्रीबाई फुले ने जो विचार रखे हैं कि अंधश्रद्धा के विरुद्ध,
तो सावित्रीबाई फुले उस समय बोल रहे हैं कि उन्होंने एज्युकेशन के बारे में वो कहते हैं की म्हणजे त्यांच्या शब्दात मला ते सांगावं लागेल, शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा, शिक्षणाने मनुष्यत्व येते, पशुत्व हटते पहा. म्हणजे उस समय सावित्रीबाई फुले कहते हैं कि शूद्र जो लोग हैं कि उनको बताने वाला हा शिक्षण मार्ग है कि शिक्षण मार्ग से शिक्षित होने से ही अपन लोग एक अपन लोगों में मनुष्यत्व आते हैं, यानी हम पुरोगामी अच्छे विचार कर सकते हैं. हमारा यहाँ का जो पशुत्व है एजुकेशन से हटता है. इस एक प्रकार के ये जो काव्य लेखन है सावित्रीबाई फुले का, वो बहुत ही अच्छा है कि एजुकेशन के बारे में उन्होंने महत्व बताया है. याशिवाय आपण मी मराठीत तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकेल. याशिवाय परत ते सांगतात आहे की इंग्रजी शिक्षणाच्या संदर्भात इंग्रजीचं महत्व, म्हणजे आज काही अभी लोग कहते हैं ना कि मराठी में एजुकेशन लेना, मराठी में एजुकेशन तो लेना ही है, लेकिन हमारे लड़कों को अगर हमें आगे बढ़ाना है तो हमको अंग्रेजी भी आनी चाहिए. आणि म्हणून सावित्रीबाई फुले त्यावेळेला सांगतात आहे की विद्येविन गेले वाया गेले पशु, विद्येविन गेले वाया गेले पशु, स्वस्थ बसू नका बसू विद्या घेणे, शूद्र अतिशूद्र दुःख निवाराया इंग्रजी शिकाया संधी आली. सावित्रीबाई फुले त्यावेळेला म्हणतात आहे, कारण त्यावेळेला काही ऐसे लोग थे कि जो पढ़ सकते थे, बाकी लोगों को पढ़ने का अधिकार नहीं था, वो तो संस्कृत में पढ़ते थे या मराठी में पढ़ते होंगे, लेकिन बाकी लोगों को सीखने का अवसर ही नहीं था. तो अंग्रेजों के काल में जो एजुकेशन आया, इस एजुकेशन में अंग्रेजी सीखने का भी अवसर हमें मिला था. इसलिए सावित्रीबाई फुले कहते की इंग्रजी शिकाया संधी आली, इंग्रजी शिकूनी जातीभेद मोडा, भटजी भारुडा फेकून या. हे केवढं मोठं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की इंग्रजी शिकूनही जातीभेद, म्हणजे ज्या आमच्या पारंपरिक एज्युकेशनमधून आम्हाला जातीभेद धर्मभेद सांगितलेला होता, पण आम्ही इंग्रजी शिकतो आणि इंग्रजी शिकत असताना सगळ्या जाती धर्माची लोक त्या ठिकाणी एकत्र बसतात आणि त्या ठिकाणी जी समतावादी मूल्य आम्हाला सांगितलेली आहेत. आणि म्हणून सावित्रीबाई फुले म्हणतात की इंग्रजी शिकूनही जातीभेद मोडा, भटजी भारुडा फेकून या. म्हणजे भटजी ब्राह्मणांनी किंवा भारुडांनी जे काही आम्हाला हे जे पारंपरिक दृष्टिकोन सांगितले ते फेकून, ते दूर सारून आम्ही इंग्रजी शिकून आम्ही सगळ्यांनी एकत्र आलेलं पाहिजे. म्हणजे एकंदरीत आम्ही जर सावित्रीबाई फुल्यांचा जर हा विचार केला की सावित्रीबाई फुल्यांचे हे जे विचार आहेत, हे विचार आजच्याही कालावधीमध्ये आम्हाला अत्यंत महत्वाचे ठरतात आहे. सावित्री आजही जे अनेक प्रश्न आपण बघतोय, थोडंसं उदाहरणात दाखल की त्यावेळेचा जो कालावधी होता इंग्रजांचा कालावधी होता आणि स्वातंत्र्य चळवळीचा कालावधी होता. त्या स्वातंत्र्य चळवळीच्या कालावधीमध्ये कोणाला असं वाटायचं की पहिले राजकीय सुधारणा व्हाव्या, कोणाला असं वाटायचं की सामाजिक सुधारणा व्हाव्यात. परंतु इंग्रजांचा कालावधी परकीयांची गुलामगिरी असल्यामुळे राजकीय सुधारणांना मोल देण्यात आलं आणि 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला. बऱ्याच लोकांना असं वाटायला लागलं होतं की भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपले अनेक जे सामाजिक प्रश्न आहेत ते संपतील, पण झालं ते उलटच झालं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपले सामाजिक प्रश्न जसे आहेत तसेच राहिले, उलट काही प्रमाणात वाढले असं म्हणायलाही हरकत नाही. जातीभेद वाढला, अनेक पारंपरिक गोष्टी पण तशाच वाढल्या. सामाजिक प्रश्नाकडे कोणीच, म्हणजे ज्या सामाजिक चळवळी ज्योतिबा फुल्यांच्या काळात होते त्या सामाजिक चळवळी या ठिकाणी थोड्या बंद पडलेल्या होत्या आणि त्यामुळे जे परत प्रश्न निर्माण झाले होते आणि म्हणून स्वातंत्र्यानंतर परत सामाजिक चळवळीकडे जो वळणारा व्यक्ती होते, त्या वळणाऱ्या व्यक्तींना सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुल्यांनी सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात जे विषय लेखन केलेलं होतं ते विषय लेखन त्यांना अत्यंत महत्वाचं वाटलेलं आहे. आजही पुरोगामी विचारांचे जी लोक आहेत ज्यांना समाजामध्ये सुधारणा पाहिजे आहेत, त्या समाजामध्ये सुधारणा करणाऱ्या पुरोगामी लोकांना आजही ज्योतिबा, सावित्री, बाबासाहेब, शाहू महाराजांनी केलेलं जे सामाजिक लेखन आहे, ते सामाजिक विचार पेरलेले आहेत, ते सामाजिक विचार आजही महत्वाचे की त्याच विचारांवर पाऊल ठेवून आम्ही काम करू शकतो. आणि म्हणून ते ह्या शाहू फुले आंबेडकरांना आपलं एक आदर्श मानतात आहे, हे मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. सावित्रीबाई फुल्यांनी सुद्धा जे कार्य केलेले ते कार्य आजही आमच्यासारख्या पुरोगामी विचारांच्या किंवा सामाजिक चळवळीत वावरणाऱ्या लोकांना आदर्श आहेत.
आणि हे आदर्श मानतो म्हणूनच आम्ही कुठेतरी एक नवीन विचारांनी प्रेरित असतो. जी लोक परंपरांना आदर्श मानतात किंवा कुठेतरी एखाद्या अंधश्रद्धात किंवा देवाऱ्यात गुंततात, सरळ शब्दात सांगायचं म्हणजे देवाऱ्यात गुंततात, ती लोक सामाजिक चळवळीमध्ये वावरू शकत नाही किंवा समाजाला एक पुरोगामी विचार देऊ शकत नाही. हे सुद्धा या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं. शेवटी वेळ होत असताना मी सावित्रीबाई फुल्यांविषयी सांगत असताना असं मी म्हणेल की सावित्रीबाई फुले आजही आम्हा स्त्रियांना अत्यंत आदर्शवत आहेत. त्या कालावधीमध्ये त्यांनी शिक्षणाच्या संदर्भात, धर्मव्यवस्थेच्या संदर्भामध्ये केलेलं कार्य किंवा त्यांचं जे साहित्य आहे ते साहित्य आजही आम्हाला अत्यंत विचारशील आहे. म्हणजे काव्य फुल्यांमधून त्यांनी जे काही पुरोगामी विचारांचं काव्यलेखन केलं. याशिवाय 52 कशी सुबोध रत्नाकर हा सुद्धा त्यांचा एक काव्यसंग्रह आहे. याशिवाय त्यांनी सावित्रीबाई फुल्यांनी ज्योतिबा फुल्यांना लिहिलेली पत्र सुद्धा त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीला अनुसरून त्यांनी अनेक पत्र लिहिलेली आहेत. ते सुद्धा आज आमच्या साहित्याचाच एक प्रकारे भाग झालेले आहे. मला तर असं वाटतं की सावित्रीबाई फुल्यांचं हे काव्यलेखन, सावित्रीबाई फुल्यांची ही जी पत्र, ज्योतिबांना लिहिलेली पत्र आज आमच्या अभ्यासाला असायला पाहिजे, की जेणेकरून हे अभ्यासाला आम्ही जर घेत असू तर आज आमच्यामध्ये ते सावित्रीबाई फुल्यांनी त्यावेळेला काय लिहिलं हे आम्हाला लक्षात येऊ शकतं आणि त्या दृष्टिकोनातून आमची आजची विचारसरणी होऊ शकते. आणि म्हणून आम्हाला याकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सावित्रीबाई फुले हे सर्व करत असताना एक दिनांची माऊली म्हणून त्या जगलेल्या आहे. सावित्रीबाई फुलेंनी त्यावेळेला शिक्षणाच्या कार्य, सामाजिक कार्याबरोबर बालहत्या प्रतिबंधक गृह चालवलेली आहे. अनेक सत्यशोधक समाजातर्फे च्या वतीने त्यांनी अनेक पद्धतीचे विधवा विवाह केलेले आहेत. याशिवाय अनेकांचे विवाह लावून दिले. एवढंच नव्हे, ते अन्नछत्रसुद्धा त्यांनी चालवलेले आहे त्या कालावधीमध्ये. तर अशा पद्धतीने त्यांनी बरेच कार्य केलेले आपल्याला लक्षात येतात आहे. आणि आपण बघतोय की परत थोडं हिंदीमध्ये यांनी करा म्हणत आहेत, तर मी हिंदीमध्ये परत सांगण्याचा शेवटी प्रयत्न करेल है कि उस समय सावित्रीबाई फुले ने जो काम किया है, उन्होंने अपने लिए कुछ भी नहीं रखा. उस समय के हम जो सामाजिक कार्य करते या सामाजिक आंदोलन में काम करने वाले जो लोग दिखते कि सामाजिक आंदोलन में काम करने वाले लोगों के कुटुंब की जो परिस्थिति थी वो परिस्थिति बहुत ही सघन थी. उस समय ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले के आर्थिक स्थिति उस समय भी अच्छी थी, लेकिन उनके जे वंश थे, यशवंत के बाद उनकी बहू और नाती थी, उनकी अवस्था बहुत ही खराब थी, क्योंकि ये सावित्रीबाई फुले ने अपने लिए, अपने फैमिली के लिए कुछ भी नहीं रखा था. पूरा जो उनका पैसा था, जो भी था, उन्होंने समाज के लिए ही काम किया था, समाज के लिए उन्होंने पूरा दिया था. ये मुझे यहाँ मैं बताना चाहती हूँ कि उस समय की जो बाकी समाज सुधारक थे, उच्च वर्णीय थे, बहुजन ब्राह्मणेतर भी समाज सुधारक थे, उनके समाज के लोगों की ऐसी कुछ भी अवस्था नहीं थी जो ज्योतिबा फुले के उनकी पीढ़ी की हुई थी. ये बहुत खेदजनक बात थी. या ऐसी ये थी कि ज्योतिबा फुले इतने कार्य करने के बाद भी उनके बहू को एक मंदिर के दरवाजे पे मरना पड़ा था. ये बहुत ही शोकांतिका ती, आणि आपण त्याला म्हणू की ती एक मोठी शोकांतिका त्यांच्या जीवनाच्या संदर्भामध्ये झालेली आहे. पण तरी सुद्धा मात्र त्यांचं काही का असेना, त्यांनी आपल्या स्वतःसाठी काही ठेवलेलं नाही, आणि काही ठेवलं नाही म्हणून त्यांच्या समाजावर अशी पिढी आली. पण आज आम्ही मात्र त्यांच्या कार्यामुळे आज आम्ही अजूनही त्यांच्या विचारांना, त्यांच्या कार्याला वाचतो आहे, कुठेतरी त्यांना स्वीकारतो आहे. त्यांच्या जन्मतिथीनिमित्त, त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त का असेना आम्ही त्यांना आजही आठवते. आज सावित्रीबाई फुलेंचे जवळपास ज्योतिबा फुल्यांवर जवळपास 200च्या वर ग्रंथ निर्माण झालेले आहे. सावित्रीबाई फुल्यांवर, एकट्या सावित्रीबाई फुलेंची
40 अनेक लहान मोठे पुस्तिका निघालेल्या आहेत आणि ते आमच्या अनेक स्त्रियांसमोर येतात आहे, त्यांनी वाचलं पाहिजे. तर हे त्यांनी केलेल्या कार्याची पावती आहे की त्यांचं हे साहित्य आज समाजामध्ये वावरत आहे किंवा त्यांच्यामुळे आज आम्ही घडतो आहे. तर आज मला या ठिकाणी असं सांगावंसं वाटेल की या सावित्रीबाई फुलेंच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने मी एक त्यांच्या कार्यामुळे घडलेली एक प्राध्यापिका म्हणून या ठिकाणी एक प्राध्यापिका माधुरी गायधनी दुपटे म्हणून समाजामध्ये उभी राहत असताना त्यांच्या कार्याला नमन करते आणि ह्या समाजातील स्त्रियांना मला असं सांगावं असं वाटेल किंवा एक प्राध्यापक म्हणून किंवा टीचर म्हणून ज्या स्त्रिया वावरतात आहेत त्यांना असं सांगावं लागेल की एक टीचर म्हणून माझी भूमिका मी सावित्री म्हणून कशी जगेल, मी सावित्री म्हणून एक टीचर म्हणून मी माझ्या मुलांना कसं प्रबोधन करेल हे आम्हाला ठरवता यायला पाहिजे. आमची शिकवण्याचे विषय शिकवता एक टीचर म्हणून माझी महत्त्वाची भूमिका असायला पाहिजे की मला माझ्या मुलांना, माझ्या पिढीला, माझ्या मुलींना सावित्रीबाई फुले सांगता यायला पाहिजे आणि त्यांचे संपूर्ण कार्य मला माझ्या वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यासमोर उभं करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आमच्या अभ्यासक्रमामध्ये आजही अगदी तोटक्या पद्धतीचं सावित्रीबाई फुले किंवा ज्योतिबा फुल्यांचं लिखाण आलेलं आहे किंवा अभ्यास आलेला आहे. त्याच्या पलीकडे सावित्रीबाई फुले आम्हाला वाचता यायला पाहिजे, आमच्या मुलांना सांगता यायला पाहिजे. हे जर आम्ही करत असू तर आमची मुलगी ही एक चांगली सावित्री किंवा निडर सावित्री या समाजामध्ये निर्माण होऊ शकते. तर अशा पद्धतीने आम्हाला सावित्रीबाई फुले जगता येणं अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यांच्यावर विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि सावित्रीबाई फुल्यांच्या कार्याचा आजही त्यांनी जे वैज्ञानिक विचार, जे पुरोगामी विचार, धर्म व्यवस्थेच्या विरुद्ध जाऊन दिलेले विचार हे आम्हाला जगणं किंवा त्याचा विचार करणं आम्हाला महत्त्वाचं आहे. आणि शेवटी जाता जाता मी असं म्हणेल की सावित्री, तू दाखवलेला विश्वास आज सार्थ झालेला आहे. सावित्री, तू दाखविलेला विश्वास आज सार्थ झालेला आहे. तुझ्या जगण्यामुळे माझ्या जगण्याला अर्थ आलेला आहे. केवळ तुझ्याचमुळे माझ्या जगण्याला अर्थ आलेला आहे. नव्हे माझ्याच नव्हे तर या समाजातील करोडो स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आलेला आहे. तू लेखणी दिली मला, मी ती लिहिती झाली, मी बोलती झाली. तुझ्या लेखणीने मी आज तुझ्या या समाजासमोर उभी राहिली. सावित्री, खरोखरच तू दाखविलेला विश्वास आज सार्थ झालेला आहे आणि तुझ्यामुळेच आमच्या जगण्याला अर्थ आलेला आहे. आणि म्हणून मैत्रिणींनो आणि या इथल्या तमाम अशा स्त्रियांना, म्हणजे जे कोणी पुढे मागे मला या निमित्ताने ऐकतील त्यांना, ह्या तमाम स्त्रियांना माझं असेल की आता तुळस बनून जगण्यापेक्षा पिंपळाचा पार आम्हाला बनायचं आहे. केवळ आम्ही त्या माझ्या अंगणातच जगण्यापेक्षा आम्हाला ज्या पिंपळाने जगामध्ये आपलं स्वतःचं ज्ञान पसरवलेलं आहे अशा त्या पिंपळासारखं ज्ञानी आम्हाला व्हायचं आहे. आणि केवळ सत्यवानाची सावित्री म्हणजेच जगण्यापेक्षा आम्हाला ह्या ज्योतिबाची सावित्री बनत एक आदर्श समाज, आम्हाला आदर्श या समाजाचा कसा बनता येईल याचा प्रयत्न करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परत एकदा जाता जाता बहुजन संघटकनी आपल्याशी वार्तालाप करण्याची मला जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आपण मला या ठिकाणी मी जे सावित्रीबाई फुल्यांचे पुरोगामी विचार एक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, आपण ऐकलेला आहे, आपण पुढे मला यातून ऐकणार आहात त्याबद्दल मी आपणा सर्वांना धन्यवाद देते. आणि परत बहुजन संघटकचे आभार मानून या ठिकाणी आपली रजा घेते. परत एकदा जय ज्योती, जय सावित्री, जय भारत, जय संविधान.